पिंपराळा येथील तलाठी कार्यालय गेल्या 2 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। शहरातील पिंपराळा भागातील तलाठी कार्यालय गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते। ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीतर्फे उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, नगरसेविका लता मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव गौरव वाणी आदी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपराळा येथे जे तलाठी ऑफिस आहे त्याला कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा, कारण मागे आम्ही 20 दिवस कार्यालय बंद असल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि प्रशासनाने त्याची एका दिवसामध्ये दखल घेऊन तिथे तलाठी नियुक्त केला होता। परंतु त्याच्यानंतरही वारंवार कार्यालय बंद असतं। आता गेल्या 2-3 दिवसापासून कार्यालय बंद होतं। स्थानिक नागरिक तिथे कोळंबत बसलेले होते। त्याच्यामुळे असं वाटलं की परत एकदा आपण प्रशासनाला या ठिकाणी निवेदन लिहून कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करण्यात यावा या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं। आमची अशी विनंती आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना की आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करून लोकांचे जे काही समस्या आहेत, हाल आहेत, आता परीक्षा आहेत, मुलांचे नवीन ॲडमिशन आहे, ॲडमिशनसाठी त्यांना दाखले लागतात, 7-12चे दाखले कायमस्वरूपी या ठिकाणी लागतात, त्यांना ते उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात यावा अशी आमची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वतीने